हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अंजलीज ब्लॉग्स. तर फ्रेंड्स, मी आज बनवते ड्रायफ्रूटचे लाडू. तर याच्यासाठी मी 2 खारका घेतलेले आहेत, काजू, बदाम आणि डिंक. हे खोबऱ्याचं खीस मी काढून घेतलेलं आहे, तर त्याला एका पन्नीमध्ये स्टोअर केलं. आणि ते पिवळे खारीक भेटतात ना, तर त्याला मी कुटून घेतलेले मस्तपैकी मिक्सरमधून. मग तूप वगैरे घेऊन हे मी मस्त काजू भाजून घेते, मग बदाम भाजून घेते. त्याच्या मागेच असं थोडं थोडं तूप घेऊन भाजून घ्यायचं. आणि डिंक पण टाकावं लागतं याच्यामध्ये, तर मस्त लागतं. आता मी खोबरं भाजून घेते लालसरक. याला ऑलरेडी तेल सुटतं म्हणून तेल टाकलं नाही जास्त, थोडंसं तूप टाकून भाजून घेतलं आहे. मस्तपैकी लाल होईपर्यंत असं भाजून, म्हणजे करपलं काहीच पाहिजे नाही. मग जर म्हणजे करपलं काही बी लागलं ना त्याच्यामध्ये, तर मग तुमच्या लड्डूचा टेस्ट बदलेल. गाईज, तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील माझे तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करत जा. आणि हे मी ड्रायफ्रूट्स मग मिक्सरमधून काढून घेते, थोडे दरदरे काढून घ्यायचे. आणि हे वाटून घेतले की मग मस्त मिक्स करायचं त्याच्यामध्ये. अजून मी काही इन्ग्रेडियंट्स आहेत ते मी सांगणार आहे पुढे, तर व्हिडिओ बघत राहा. आणि अशा प्रकारे वाटून घ्यायचं आहे बघा, आबडधोबड. तर एका टोपल्यामध्ये मी ते टाकून घेते सगळं, ते मिक्सर काजू बदामचं, मग हे खोबऱ्याचं. तुम्ही खोबळे राहतात ना त्याचे गोल गोल, ते घ्या, म्हणजे कसं तुम्हाला प्युअर भेटेल खोबरं खीस. आणि हे खारीक पिवळे आहे, त्याला खूप मेहनत लागली आहे वाटायला. अगोदर उकळीमध्ये वाटून घेतलेले आहेत, मग मिक्सरमधून वाटून त्याला नरम करून मग असे भाजायला काढलेले आहेत आम्ही. आणि भाजायला टाकल्याने याला काहीच गरज पडत नाही तेल तुपाची. हे ऑलरेडी इतके मॉइश्चर घेताना इतके नरम होतात, तर खूप छान. आणि मग हे तूप टाकून घेते मी अजून थोडंसं, ते काढून घेते अगोदर टोपल्यामध्ये. मग हे डिंक मला माहीत नव्हतं का कसं फुगेल का फुटेल का काय होईल, मम्मीला विचारून करत होते मी हे सर्व. आणि मग सगळं डिंक टाकला, तरी अजून खूप डिंक होता, पण मी म्हटलं थोडंच टाकून बघा अगोदर. हे ते एवढा घेतला होता मी, असं किती असेल आता माहीत नाही, पाव किलो अर्धा किलो असेल हे. तर मग हे असे फुगतं, आपण साबुदाणा कसा फुगतो आपला तेलामध्ये, तसं फुगतं ते. आणि मग मिक्सरमधून नाही काढायला, मी हिला गिलासाने वाटून काढलं, कारण की चिकट होतं म्हणे. मी खाऊन पाहिलं तर माझ्या परत दाताला चिटकत होतं. ही खारीक घेतलेली आहे आपण रेडीमेड, तर ही ऑलरेडी गोड राहते, गुळातमध्ये शिजवलेली. त्याचे तुकडे करून घेतले मी, मस्त असे तुकडे झालेले आहेत. आणि याला आपण मिक्स करूया. ह्याला काही करायचंच नाही, आपल्याला भाजायचं नाही, काही नाही, तसेच कापून घेतले. मग मी याच्यामध्ये गोडसाठी टाकलेला आहे गूळ घ्यायचं एक ढेपी, आणि त्याला खिसून काढायचं आहे चांगलं. आणि अशा प्रकारे खीस बनतो आपला. मग काय, ते सगळं मिक्स करायची गोष्ट येते. मग याला मी काय गिलासाने आबडतोबड भाजून घेते. मिक्सरमधून काढू नका, कारण की एका जागेवरून चिकट होऊ शकतं आय थिंक, कारण की मी कधी केलेलं नव्हतं ना, आता केलेलं आहे. माझ्या कमरेसाठी वगैरे, हाडांसाठी खूप फायदेशीर आहे, आणि याने आपल्याला एनर्जी बी राहते. मग तुपामध्ये हे कढईमध्ये टाकून मी मस्त गूळ असा पातळ करून घेतलेला आहे. आणि जे सुखा मेवा होता ना केलेला आपण, खोबऱ्याचा, खारकाचा, ड्रायफ्रूटचा आणि डिंकाचा, ते सर्व याच्यात टाकलेलं आहे. याच्यामध्ये टाकून घेतल्यानंतर पूर्ण मिक्स करून घ्या. मी खारीक टाकणार होती बाय, पण मी म्हणलं हे बुग्गा जे बनलेलं आहे त्याला चिटकल ना गोड, आधी ऑलरेडीच खारीक गोड राहते. तर मग याला मिक्स करून घेतलं मी टाकून. मस्त झाले होते, असं मस्त दिसत होतं, असं उचलून लगेच खावा असं झालं होतं. असं याला ड्राय बी खाऊ शकतो आपण, बिना लड्डू, म्हणजे लड्डू करायचे नाही, असंच एका जारमध्ये मस्त टाईट करून ठेवायचं, आणि नुसतं चमच्याने खाऊ शकतो आपण. मग डिंक टाकलेलं आहे भाजलेलं, मग एक खारीक टाकलेली कापलेली, आणि याला मस्तपैकी पूर्ण मिक्स करून घ्यायचं, सगळं एका जागेवर येईल. मग थोडंसं लागलं तर आपल्याला वरून आपण किती बी तूप टाकू शकतो, आपल्या मनावरती आहे. पूर्ण मिक्स 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 करून घ्यायचं, आणि हे आपलं झालेलं आहे लड्डूसाठी तयार. असं पूर्ण चोळून घ्यायचं, ते खारीक आहे ना त्याला मिक्स झाली पाहिजे, असं पूर्ण बारीक करून घ्या. जर तुमचा लड्डू बनत नसेल तरी हे थोडं थंड झालं होतं, तर याचं लड्डू बनत नाही. तर मग माझी मम्मी करत होती, मग मी याला घेऊन बसले होते अन्वीला. आणि ते बनले नाही तर त्याला आपण थोडंसं पाण्याचा हात किंवा तुपाचा हात लावू शकतो. त्याने कसं आहे, ते गूळ मॉइश्चर सोडेल आणि आपला लड्डू बनेल. त्यासाठी हे बेस्ट आयडिया आहे, कारण की थंड झाल्यावर लड्डू बनू शकत नाही.
त्यामुळे थोडंसं पाण्याचा हात लावाच लागतो. हे झालेले आहेत आमचे ड्रायफ्रूटचे लड्डू तयार. तर याच्यामध्ये आपण मेथीदाणा वगैरे टाकला नाही, मला खूप अवॉइड केलं मी, कारण की मला कडू खाऊच वाटत नाही. पण टाकायला पाहिजे मेथीदाणा. अजून खूप ड्रायफ्रूट्स आहेत, टाकू